उत्तर तर फडणवीस साहेबांनी स्वतःला दिलंय ना मग. हे तो नंबर एकचा आरोपी त्यांच्या जवळचा होता म्हणूनच आम्ही राजीनामा घेतला असं जर फडणवीस साहेब म्हणते तर पुरावा मिळाला. फडणवीस साहेबांना त्यांच्याच प्रश्नात त्यांच्याच उत्तरात त्यांनाच उत्तर मिळालेलं आहे की ते म्हणतात त्यांच्या जवळचा होता एक नंबरच्या आरोपीच्या, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. याचा अर्थ असा होतो एक नंबरचा आरोपी ह्यो धनंजय मुंडेचा कार्यालयाचा सगळा कारभार तो स्वतः बघत होता. क्रमांक एक, चौकशी करा. हो, कार्यालयाचं काम एक नंबरचा आरोपी धनंजय मुंडेचा बघत होता का नाही. दुसरं, प्रत्येक व्यवसायात तो पार्टनर आहे का नाही, तर याचं उत्तर आहे. मग आणखीन 6 आरोपी होण्यासाठी काय पुरावे पाहिजे. तिसरं असं की आरोपींनी ज्यावेळेस खून केला आणि खंडणी मागितली त्या 2-3 दिवसाच्या काळात आरोपींनी धनंजय मुंडेला खून केलेले, हे सुद्धा पुरावा आहे. पळून जायला गेलेला आरोपीने सुद्धा त्याला, जो पळून गेलेला आरोपी फरार होता त्याने सुद्धा त्याला कॉल केलेले. ह्यो तो मंत्री धनंजय मुंडे मंत्री असताना कार्यकर्त्यांचे सगळे कामं, बीड जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे कामं एक नंबरचा आरोपी करीत होता. पाचवं, किती आवादा कंपनी कोणची आहे ना त्यांची आणि यांची, हे खरं आहे की त्यांच्या त्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंड्याच्या बैठक झाली होती, हे खरं आहे, हे खोटं नाही. आणि 6वं महत्वाचं, SIT जवळ पुरावे आहेत, CID जवळ पण पुरावे आहेत की धनंजय मुंडेचा या खुनामध्ये खंडणीत रोल आहे म्हणून. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणानं प्रामाणिकपणानं सांगायला पाहिजे की SIT कडे आणि CID कडे त्याचे पुरावे आहेत, तर त्याला 302 मध्ये 6 आरोपी करा. हे फडणवीस साहेबांचं म्हणणं काम आहे. फडणवीस साहेब खोटं बोलतात. SIT कडे CID कडे पुरावे नाहीयेत म्हणून. पुरावे आहेत, त्यांना सापडलेले सुद्धा आहेत. पण फडणवीस साहेब जोपर्यंत खरं म्हणत नाहीत तोपर्यंत त्याला 6 आरोपी केलं जाणार नाही. हे सत्य. तुम्ही त्याची चौकशी करा, प्रॉपर्टीत करा. एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडे दोघात प्रॉपर्टी आहे. 6 आरोपी 100% धनंजय मुंडे, कारण आतापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला बघावं लागत नव्हत्या. सगळे छक्के पंजे राजकीय डाव तो एक नंबरचा आरोपी खेळायचा आणि याला वाट मोकळी करून द्यायचा. काही खून करायचा पण धनंजय मुंडेला वाट मोकळी करायची. लागन तितका पैसा वरबडायचा कोणाकडून बी, पण धनंजय मुंडेला मोकळं रान खेळायला पडू द्यायची. ही त्या एक नंबरच्या आरोपीने धनंजय मुंडेसाठी केलेले काम आहे. मग याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. सगळ्या याच्यात तो सापडलेला आहे. SIT कडे CID कडे पुरावे. फक्त फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणानं म्हणायला पाहिजे SIT आणि CID ला की त्याला 302चा आरोपी करा. फडणवीस साहेब खोटं बोलतायत. तो 100% 302 मध्ये आहे म्हणजे आहे. काय केलं गेलं पाहिजे हे सगळं स्वतः गृहमंत्रीचा समज नाही, खोटं बोलतायत फडणवीस साहेब. एक तर खोटं बोलत नाहीत असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात, पण इथं फडणवीस साहेब खोटं बोलतात. कारण फडणवीस साहेबांकडेच पुरावा आहे. नंबर एकचा त्यांच्या तोंडातून शब्द गेला आणि तुम्हीच सांगितलं आता की त्यांनी सांगितलंय, फडणवीस साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेचा आम्ही राजीनामा यासाठी घेतलाय की तो एक नंबरच्या आरोपीचा जवळचा आहे म्हणून. म्हणजे पुरावा इथंच सापडला तुम्हालाच, ती जवळचा आहे. तर खंडणी मागताना, खून करताना याला सगळ्या माहिती होत्या. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप वंजारी बांधवाच्या सुद्धा खून केले, तेही त्याला माहित होते. कोणाचे प्लॉट बळकायचे, दादागिरी कशी करायची, काय करायची, याने मोकळीक दिली त्याला सोडायला. आणि कोणाचा पण तो काटा काढायचा एक नंबरचा आरोपी आणि धनंजय मुंडेला मोकळा रस्ता करून द्यायचा. त्यामुळं तुम्ही आणखीन एकदा चौकशी करा फडणवीस साहेब. जाऊ द्या, आणखीन एकदा चौकशी करा. पहिली चौकशी त्याची अशी करा धनंजय मुंडेची की एक नंबरचा आरोपी त्याच्या जवळचा आहे का. दुसरी चौकशी करा धनंजय मुंडेचं कार्यालयाचं कामकाज सगळं एक नंबरचा आरोपी बघत होता का.